व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साजरं करत असताना आज आपण लव, प्रेम, इश्क, मोहब्बत. नमस्कार मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे जवळ येत असताना आपल्या सर्वांमध्ये प्रेमाचं वातावरण आहेच. पण हे प्रेम आपण कसं व्यक्त करतो, आपल्या पार्टनरची प्रेम अनुभवण्याची पद्धत काय आहे, भाषा काय आहे, याचं उत्तर शोधायला आज आपण प्रेमाची भाषा म्हणजेच द लँग्वेज ऑफ लव्ह या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या मते प्रेम व्यक्त करण्याच्या किती भाषा असतात मित्रांनो? प्रेमाची भाषा एकच नाहीये, ती हजारो रंगाची, वेगवेगळ्या चालींची नाट्यकला आहे. प्रत्येकाचं प्रेम व्यक्त करण्याचं, अनुभवण्याचं एक वेगळं रूप असतं. काहींना शब्दांच्या गोंधळामध्ये ते व्यक्त करायला आवडतं, तर काहींना कृतीतून ते दाखवायचं असतं, काही स्पर्शाने ते जाहीर करतात, काहींना भेटी देऊन, गिफ्ट देऊन प्रेम दाखवायचं असतं, तर काहींना एकमेकांचा वेळ मिळवणं हेच खरं सुख असतं. आपण कविता लिहून प्रेम व्यक्त करतो, तर कोणीतरी प्रिय व्यक्तीसाठी स्वादिष्ट पदार्थ बनवतो. त्यामुळे प्रेमाच्या अनेक भाषा आहेत आणि आपल्या पार्टनरची भाषा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपलं प्रेम जरी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असलं तरी ते समजून घेणं आणि त्या पद्धतीचा आदर करणं हे खूप महत्वाचं आहे. समजा तुम्हाला शब्दांनी प्रेम व्यक्त करायला आवडतं, पण तुमचा पार्टनर कृतीतून ते जास्त लक्षात घेतो, तर तुमच्या शब्दांना काहीच अर्थ नाही. त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवणं हे जास्त अर्थपूर्ण ठरू शकतं. म्हणूनच त्यांच्यासाठी एखादं खास गाणं गायलं, त्यांना आवडणारं पुस्तक वाचून दाखवलं, हे देखील प्रेम व्यक्त करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. आपण आपल्या पार्टनरची प्रेमाची भाषा कशी ओळखू शकतो? त्यांच्याकडे लक्ष द्या, ते कशा पद्धतीने प्रेम करतात, त्यांना कशा गोष्टी आवडतात, कशा गोष्टीने ते खुश होतात, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना काय आवडतं, काय नको वाटतं हे विचारून बघा. त्यांच्या मागण्याकडे लक्ष द्या. कधी कधी शब्द नसतात तरी कृती बोलत असते, म्हणून त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या. ते तुमच्यासाठी काय करत आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या पार्टनरची प्रेमाची भाषा समजू शकता. त्यांना स्पर्श आवडतो का? ते त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं पसंत करतात का? की त्यांना तुमच्यासोबत वेळ घालवणं जास्त सुखदायी वाटतं? या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या पार्टनरची प्रेमाची भाषा ओळखू शकता आणि त्यानुसार प्रेम व्यक्त करू शकता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण बघितलं की प्रेमाची भाषा वेगवेगळी असू शकते आणि आपल्या पार्टनरची भाषा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नमस्कार.